नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, शुभ प्रभात, शुभ सकाळ. D&D व्लॉगिंग चॅनलच्या पुढच्या व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा सर्वांचं एकदा खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच दिवसांनंतर मी आता पुढचा व्लॉग बनवतोय. मध्ये बराच गॅप गेला. ॲक्च्युली मलाच बरं नव्हतं आणि थोडा वेळ पण नव्हता त्यामुळे. तर सकाळचे 8:15 वाजलेत आणि मी आता कल्याणवरून निघालो आहे. आता कल्याण स्टेशनला आलो आहे घरून आणि मी आता जातो आहे. आज आपण जातो आहे मीरा रोड येथे, मीरा भाईंदर रोड. मीरा रोड इथे आपण आज एका हिंदी मालिकेच्या सेटवर जाणार आहोत. खरं तर मी हा व्लॉग हिंदीमध्ये बनवणार होतो, पण मी विचार केला की नाही, या मालिकेचे जे ऑडियन्स आहे ते मराठी पण आहे, अशी ही मालिका आहे. तर मालिकेचं नाव आहे पुष्पा. पुष्पा मूवी नाही, पुष्पा इम्पॉसिबल. सोनी सबवर ही मालिका असते. चला तर मग जाऊयात आपण. कल्याणवरून आपली ट्रेन सुरू झालेली आहे आणि स्लो ट्रेन मी पकडली आहे. पुष्पा इम्पॉसिबलच्या सेटवर गेल्यानंतर आपण बघूयात की तिथे काय गमती जमती चालतात किंवा शूट कसं चालतं, सेट कसा आहे पुष्पा इम्पॉसिबलचा. स्लो लोकलला पहिला स्टॉप लागतो ठाकुर्ली आणि हे ठाकुर्ली स्टेशन आलं आहे. त्यानंतर दुसरा स्टॉप लागतो डोंबिवली. तिसरा स्टॉप लागतो कोपर. चौथा स्टॉप दिवा जंक्शन. स्लो लोकल असल्यामुळे सगळ्याच ठिकाणी थांबते गाडी आणि मला म्हणजे जवळच जायचं होतं ठाणे स्टेशनला. एक 5-6 स्टॉप आहेत, तर त्यामुळे मी स्लोच पकडली. घाई पण नव्हती जास्त सकाळी सकाळी. मी मुद्दामच दरवाजात उभा राहिलो लोकलच्या, कारण सकाळी सकाळी मस्त थंडी हवा होती. एरवी मुंबईत खूपच गरम होतं, सगळ्यांनाच माहिती आहे. आणि नेक्स्ट स्टेशन, असं आपण लोकलमध्ये ऐकतो तसं नेक्स्ट स्टेशन मुंब्रा या ठिकाणी आलेलं आहे. खूपच प्रसन्न असं वातावरण सकाळी. आणि मुंब्रा नंतर कळवा. कळवा कळवा हे सेकंड लास्ट स्टॉप आहे. म्हणजे ठाण्याला जर तुम्हाला जायचं असेल, कल्याण टू ठाणे, आणि आता आपलं डेस्टिनेशन आलेलं आहे ठाणे. ठाण्याला आपण उतरणार आहोत. हे बघा ठाणे स्टेशन. ठाण्याला उतरून मी ब्रिजने वेस्टला गेलो. वेस्टला लागूनच एक बस स्टॉप आहे वरच ब्रिजवर. त्या बस स्टॉपवर जाऊन मी 8 नंबर बस स्टॉपला गेलो वरच्या. हे बघा इथे पुष्पा पण आहे. प्रचंड गर्दी आहे 8 नंबर बस स्टॉपला. 8 नंबर बस स्टॉपवरून मीरा रोड, बोरिवली, ओवळा अशा बस जातात. आपल्याला जायचं आहे मीरा रोडला. अक्षरशः मला देवदर्शनाचा फील येत होता ह्या रांगेत उभं राहून. म्हणजे जसं मंदिरांमध्ये नंबर असतात तसे नंबर होते. आणि फायनली बस मला मिळालेली आहे, मीरा रोड बस. बस किती भरली बघा. सकाळी सकाळी खूपच गर्दी असते, सगळ्यांची धावपळ ऑफिसला जायची. बऱ्याच वेळानंतर मला बसायला मिळालं आहे. मी व्हिडिओ थोडा कट करून दाखवतो आहे. तर
मला जवळजवळ अर्ध्या तासाने जागा मिळाली आहे. ठाणे स्टेशन टू मीरा रोड काशी मीरा 1.5 तास लागतो, 1.25 तास लागतो. खूपच स्टॉप आहेत आणि अर्ध्या तासाने मला जागा मिळाली, तरीसुद्धा प्रचंड गर्दी आहे बसमध्ये. साधारण 45 रुपयापर्यंत तिकीट लागतं AC बसचं. ठाणे स्टेशन टू काशीमीरा. काशीमीरा गाव आहे ॲक्च्युली, काशीगाव. आणि मी आता काशीमीराला उतरलेलो आहे आणि इथून थोडं पायी चालत जाऊन मी इथून ऑटो पकडेल जिथे मला जायचं आहे. मला जायचं आहे सिने क्लासिक स्टुडिओ काशीमीरा, जिथे बऱ्याच मालिकांचे सेट आहेत. मोस्टली हिंदीच मालिका तिथे चालतात. आणि मी पोहोचलो आहे आणि आता मी रूममध्ये जातो आहे. ही माझी रूम, यावर लिहिलेलं आहे फूड इन्स्पेक्टर माझं कॅरेक्टर आहे. आणि आतमध्ये ही बघा माझी रूम. खूपच प्रवास करून आलो आहे, खूपच दगदग झाली आहे बसमध्ये, बट इट्स ओके. आणि ही स्क्रिप्ट फूड इन्स्पेक्टर त्यावर लिहिलं आहे. हे बघा आधीच रूममध्ये आणून ठेवलेली आहे. हे खूप छान असतं हिंदी मालिकेचं, की आपण जाण्याआधीच सगळं तिथे रेडी असतं. आता मेकअप सुरू झालेला आहे. मेकअप दादा छान असा मेकअप करतायत आणि रेडी व्हायला सांगितलंय. कॉस्ट्युम्स मी दिलेत प्रेसला, कॉस्ट्युम्स पण येऊन जातील आणि मग डायरेक्ट रेडी. हे बघा मी रेडी झालो आहे विथ कॉस्ट्युम. मागे एक माझे को आर्टिस्ट आहेत, चांगले आहेत. सिरियलमध्ये त्यांचं कॅरेक्टर हसमुख भाई म्हणून कॅरेक्टर आहे आणि तुम्ही त्यांना बघितलेलं पण असेल बऱ्याच मालिकेंमध्ये. सकाळी सकाळी चहा कॉफी घेऊयात, तेवढीच एनर्जी. हे बघा रूमच्या बाहेर असा सेट आहे दुसऱ्या मालिकेचा. ॲक्च्युली हा स्टुडिओ आहे पूर्ण सिने क्लासिक स्टुडिओ. या रूम्स आहेत आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे काम बघा सेट लावायचं, हे एका ॲड शूटचं काम चालू आहे. ॲड शूटसाठी सेट लावला जातो आहे एका दिवसासाठी. बघा केवढा सेट लावला जातो आहे. मला सांगण्यात आलं इथे, म्हणजे मी विचारल्यानंतर, की राजकुमार राव येणार आहेत ॲडसाठी, त्यासाठी एवढी सगळी तयारी आहे. हा पूर्ण सिने क्लासिक स्टुडिओ आहे, खूप मोठा स्टुडिओ आहे. हे बघा हे सगळे सेट लावलेले असतात, पूर्ण सेट आहे. चला मी आता दाखवतो. वेगवेगळ्या मालिकांचे सेट आहे बघा, पूर्ण सेट आहे. या सगळ्या हे सगळं बाहेरून बनवलेलं असतं, आतमध्ये काहीच नसतं. सगळ्या प्लायच्या भिंती असतात. बघा किती सुंदर आणि अप्रतिम काम आहे आर्ट डिरेक्शनचं. ही सगळी तयारी सुरू इथे, हे सगळे सेट आहे. बघितल्यानंतर आपल्याला असं वाटतं की खरोखर एवढे मोठे पॅलेस असतील किंवा वाडे असतील किंवा बंगलोज असतील, पण हे सगळं बनवलेलं असतं आर्टिस्टने. इथे बघा हा जमाई नंबर 1 असा काहीतरी शो आहे स्टार प्लसला, त्याचा हा सेट आहे पूर्ण. सगळं म्हणजे सगळं त्यांनी बनवलेलं असतं. काहीतरी बघा सिल्क्स सारीज म्हणून शॉप आहे पाठीमागे. सगळ्या गल्ल्या वगैरे ज्या दिसत आहेत ना, या सगळ्या खोट्या आहेत. या गॅलरी वगैरे सगळं प्लायचे. किती सुंदर असे त्यांना बनवलेलं आहे त्या लोकांनी. खूप मेहनत असते या लोकांची, आपल्याला लक्षात येत नाही.
बघा, कदाचित तुम्ही हिंदी मालिका बघत असणार तर कुठल्या आणि कुठल्या मालिकेमध्ये तुम्हाला हे सेट दिसलेच असतील किंवा तुम्हाला लक्षात येईलच बघितल्या बघितल्या की अरे हा सेट तर या मालिकेचा आहे. बघा इथे दवाखाना, हे सगळं बनवलेलं आहे. आणि माझा लंच ब्रेक झालेला आहे. लंचसाठी बघा काय काय आलं आहे. वांग्याची भाजी आहे, गुलाबजाम, पापड, डाळ भात, नंतर पत्ताकोबीची पण भाजी आहे जी मला आवडत नाही, मी घेतलेली नाही आहे. आणि आत्ता सुरू झाला आहे माझा सीन. हे बघा, हा सेट आहे पुष्पा इम्पॉसिबल. सोनी सबवर जी मालिका येते तिचा हा सेट आहे. बघा तुम्हाला येईल लक्षात, तुम्ही जर बघत असणार तर तुम्हाला कळेल. सीन सुरू आहे तिकडे, इकडून आमची एंट्री होणार आहे, असं तो सीन आहे. त्यामुळे आम्ही दूरच उभं आहोत तिकडे. ज्युनियर आर्टिस्टला उभं करण्यात येत आहे बॅकग्राऊंडला दिसावत म्हणून. चॉलचा सीन आहे, चॉलमधले सगळे लोक दिसले पाहिजे. क्लोज आहे. हे बघा, तुम्हाला मी बोललेलो ना की राजकुमार रावची ॲडसाठी सगळं सेटअप लावला जातो आहे, त्याचाच हा तामजाम आहे. हे बघा, या व्हॅनिटीज इथे आणून ठेवल्या आहेत सगळ्या. हा आपला पुष्पा इम्पॉसिबलचा सेट. हे सगळं बनवलेलं आहे, पूर्ण चॉल जी आहे ती बनवलेली आहे. गणपती बाप्पाचं मंदिर, इकडे हे दुकान आहे ठक्कर प्रोव्हिजन स्टोर्स. वर बघा लाइटिंग्स असते, सगळे लाईट्स असतात. हे आतमधल्या रूम्स आहेत त्यांच्या. घर, हे बघा सगळी गॅलरी वगैरे आतमध्ये. इथे स्कूल दाखवलंय. आणि आता माझा पुढचा सीन लागणार आहे, त्याची हीच तयारी चालू आहे. मास्टर झाला आहे, क्लोज शॉट लावणार आहे, त्याची ही तयारी. तर चला आता क्लोजची तयारी करतो आणि तुम्हाला दाखवतो की काय असतं काय नाही. सगळी लाइटिंग केली जाते. फूड इन्स्पेक्टरचा कॅरेक्टर आहे, ऑफिस मधला सीन आहे. खूप लोकांची मेहनत असते. बघताना आपल्याला सगळं सोपं वाटतं किंवा आपण तो विचार करून बघतच नाही. बऱ्याच गोष्टी असतात. लुक सांगितलं जातंय डिरेक्टरला आणि सीन सुरू होतोय. चला तर मित्रांनो, आता मी इथे थांबतो आणि लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो.
तोपर्यंत तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढच्या व्लॉगमध्ये कुठल्या साईटवर जायला आवडेल आणि लवकरात लवकर मी त्या साईटवर जाऊन तुमच्यासाठी पुढचा व्लॉग घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. तोपर्यंत बाय बाय. टेक केअर. वो जानो गए लूटी को ब्लू वाले का